Hello student, chemical reaction and equation. In this lesson, in previous lecture, we learned various types of reaction. So in that, first we learn that is combination reaction. Second we learn decomposition reaction. Third one was displacement reaction. Now today we are going to learn about double displacement reaction. Now what is meant by double displacement reaction and its example? We have to learn its definition and example. See, in double displacement reaction, the reaction in which ions in the reactant are exchanged to form precipitate are called double displacement reaction. जर मुलांना तुम्हाला आठवत असेल तर फक्त डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय सांगितलं होतं बघा, द डिस्प्लेसमेंट रिएक्शन इन व्हिच ions of less reactive element are displaced by another more reactive element by formation of its own ion. So it is called as displacement reaction. Now today we are going to learn about double displacement reaction. So in double displacement the reaction in which ions in the reactant are exchanged. So reactant मध्ये जे ions आहेत ते exchange होतात, म्हणजे या reactant मधला ion या पोझिशनला आणि यातला आयन या पोझिशनला दोन्ही जागेची अदलाबदल करतात. सो रिएक्टंट आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. सो बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे. सो डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा मी एक पाहिलं तर ती रिएक्शन घेते. फॉर एक्झाम्पल कॉपर CuSO4 प्लस Fe, इट गिव्स FeSO4 प्लस Cu. हे प्रोडक्ट तुम्हाला मिळाले होते. इथं Fe जो आहे तो Fe Cu च्या जागी आला किंवा त्याची जागा जी आहे ती Fe ने डिस्प्लेस केलेली आहे, पण वाईस वर्सा होणार नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी एकाच एलिमेंटने दुसऱ्याची जागा डिस्प्लेस केली, त्या जागी तो आलेला आहे आयन फॉर्म करून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथे कुठलाही प्रेसिपिटेट तयार झाला नव्हता. तुम्ही जर ही रिएक्शन बघाल तर या रिएक्शन मध्ये आपल्याला एक प्रेसिपिटेट तयार झालेला बघायला मिळतो. सो बघा, हा महत्त्वाचा डिफरन्स आहे डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये. दॅट इन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन प्रेसिपिटेट इज फॉर्म. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतो आणि रूल आठवत असतील तर आपण प्रेसिपिटेट डाउनवर्ड एरोने दाखवत असतो. सो सी द रिएक्शन इन विच आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज्ड to form a precipitate, it is called as double displacement reaction. So reactant मध्ये ion जे ते exchange होतात आणि precipitate form होतो. So precipitate formation हे या reaction मध्ये important आहे. त्यानंतर next बघा, precipitate is formed, it is called as double displacement. याचे एक example बघा, K2CrO4 plus BaSO4. So potassium chromate plus barium sulfate. So याच्यामध्ये double displacement काय आहे तर बेरियम जो आहे तो पोटॅशियमच्या जागी येणार आहे आणि पोटॅशियम जो आहे तो बेरियमच्या जागी जाणार आहे. बघा, पोटॅशियम बेरियमच्या जागी जर गेला तर तयार होत आहे हा K2 इथे आला K2SO4, तर तो प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. आणि हा जर Ba K2 च्या पोझिशनला आला तर प्रोडक्ट तयार होतो BaCrO4 बेरियम क्रोमेट. सो दोन लोकांनी जागा एक्सचेंज केली, बेरियम आणि पोटॅशियम ह्या दोन आयननी जागेची अदलाबदल केली. सो इट इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेसिपिटेट तयार झाला. सो डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये फरक पडतो का बघा. डिस्प्लेसमेंट मध्ये फक्त आयन जे मोर रिएक्टिव्ह एलिमेंटचा आयन लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करतो, एवढंच आहे. दोन वेगवेगळे कंपाऊंड नाही आहेत, एक कंपल्सरी आयन आहे. आणि इथे मात्र दोन कंपाऊंड आहेत, दोन कंपाऊंड मधल्या इलेमेंटच्या जागेची अदलाबदल झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेसिपिटेट तयार झाला. सो इट इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे ऍक्टिव्हिटीच्या खाली. क्वेश्चन काय आहे, रिकॉल ऍक्टिव्हिटी 3 इन विच यू ॲडेड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 इनटू द सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट. सो आपण पहिल्यांदा सुरुवातीला जी ऍक्टिव्हिटी बघितलेली त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ही एक रिएक्शन दिली होती. मग आता याच्यामध्ये यांनी विचारले व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म. या ठिकाणी जो प्रेसिपिटेट तयार होतोय प्रेसिपिटेट BaCrO4 आहे बेरियम क्रोमेट आणि याचा जो कलर आहे तो विचारलेला आहे आणि त्याचा कलर असतो येलो. सो येलो कलरचा प्रेसिपिटेट जो आहे तो फॉर्म होतो. राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेटचं नेम आहे बेरियम क्रोमेट. राईट डाऊन बॅलन्स्ड इक्वेशन फॉर दिस रिएक्शन. मी इक्वेशन लिहिलेलं आहे बॅलन्स्ड इक्वेशन या रिएक्शनसाठी. आणि लास्ट, विल यू कॉल दिस रिएक्शन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तुम्ही या रिएक्शनला डिस्प्लेसमेंट म्हणणार की डबल डिस्प्लेसमेंट.
So we will call this reaction as a double displacement reaction because two ions have exchanged their position and during this process precipitate is formed. So this is called as double displacement. So या पॉइंट वरती जर क्वेश्चन विचारायचा झाला तर आता जसे सब क्वेश्चन दिलेले याच टाइपचे म्हणजे इफ potassium chromate is added in barium sulfate, what will be the reaction? Write its balanced chemical equation. So second one, write the name of precipitate. What is the color of precipitate? अशा टाइपचे सब क्वेश्चन विचारले जातात आणि 3 मार्क्स साठी बोर्डला क्वेश्चन असतो. सो प्रेसिपिटेट कोण आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. दोन प्रेसिपिटेटचा कलर माहिती पाहिजे आणि ह्या सगळ्यांचे नेम पोटॅशियम क्रोमेट, बेरियम सल्फेट, बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट हे नेम जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि इथं आपली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन संपलेली आहे. एकदा रिवाइज करते. वी हैव लर्न 4 टाइप्स ऑफ रिएक्शन: कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, displacement reaction and double displacement reaction. So in combination reaction, when 2 or more reactant combine to form a single product, it is called as combination reaction. In decomposition reaction, 2 or more products are formed from single reactant, it is called as decomposition reaction. In displacement reaction, the reaction in which the more reactive element by formation of its own ion take the place of less reactive element. So this reaction is called as displacement reaction. And finally double displacement reaction, the reaction in which ions in the reactant are exchanged to form a precipitate are called as double displacement reaction. मी अंडरलाइन केलेले डबल डिस्प्लेसमेंट मध्ये प्रेसिपिटेट तयार होतो. सो हे इथे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो इथे आपले 4 टाइपचे रिएक्शन संपलेले आहेत. नेक्स्ट बघा बुक मध्ये जे हेडिंग दिलेले आहे एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक प्रोसेसेस अँड रिएक्शन. सो ते नीट काळजीपूर्वक वाचा. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक प्रोसेसेस सुद्धा असतात आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिएक्शन सुद्धा असतात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोसेसेस बघणार आहे आणि त्यानंतर आपण रिएक्शन शिकणार आहे. ऍक्च्युअली डेफिनेशन मध्ये बरेच साम्य आहे पण प्रोसेस वेगळी गोष्ट आहे आणि रिएक्शन वेगळी गोष्ट आहे. सो त्या अँगलनी एक्झाम्पल वेगवेगळे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. एक्झाम्पल मध्ये फरक पडतो. सो बघा एंडोथर्मिक प्रोसेस नीट लक्षात घ्या. एंडो म्हणजे आत घेणं, थर्मा म्हणजे हीट. तर ज्या प्रोसेस मध्ये हीट आत घेतली जाते म्हणजे ऍब्झॉर्ब केली जाते त्या प्रोसेसला एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. पुन्हा एकदा रिपीट करते. प्रोसेस आणि रिएक्शन दोन्ही मध्ये काय असतो? डिफरन्स असतो. प्रोसेस वेगळी आहे, रिएक्शन वेगळी. सो एंडोथर्मिक प्रोसेसची डेफिनेशन वेगळी आणि एंडोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन वेगळी. इवन दोघांचे एक्झाम्पल वेगवेगळे लक्षात ठेवायचे. फरक काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. सो एंडोथर्मिक प्रोसेस इज द प्रोसेस इन विच heat from outside is absorbed during some physical change. These are called endothermic process. So endothermic process मध्ये outside नी heat जी आहे ती absorb केली जाते आणि याच्यामध्ये physical change होतो. सो टॉपिकच्या स्टार्टला मी तुम्हाला फरक सांगितलेला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. सो इन फिजिकल चेंज ओनली फिजिकल स्टेट इज चेंज. ओके, केमिकल कंपोजिशन डज नॉट चेंजेस. सो इथं फक्त फिजिकल स्टेट चेंज होणार आहे, केमिकल कंपोजिशन कोणतेही चेंज होत नाही. सो महत्त्वाचं काय आहे? हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब. बाहेरची हीट काय केली जाते? ॲब्झॉर्ब केली जाते आणि याच्यामध्ये काय होतो? फिजिकल चेंज होतो. सो याला आपण काय म्हणतोय? एंडोथर्मिक प्रोसेस. आता हे बघा मेल्टिंग ऑफ आईस. जर आईस मेल्ट होत असेल तर आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये होतं. सो ही एक एंडोथर्मिक प्रोसेस आहे. बऱ्याचदा हे लक्षात येत नाही मुलांच्या, कारण आपण आईस फ्रीज मधून बाहेर काढून ठेवला तो मेल्ट व्हायला सुरुवात होते. तिथं आपण कुठेही हीट केलेलं नाहीये तरी पण त्याचं मेल्टिंग होते. मग असा प्रश्न पडतो हीटिंग कुठं दिलं? पण जेव्हा तुम्ही फ्रीज मधून बाहेर काढणार आहे तेव्हा ॲटमॉस्फिअरची हीट तो ॲब्झॉर्ब करणार आहे. सो हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब अँड फिजिकल चेंज हॅपन. व्हॉट फिजिकल चेंज? Solid ice get converted into liquid water. So this is melting of ice and melting of ice is a endothermic process, not reaction. See. Second, dissolution of potassium nitrate in water. Second दिलेले त्यांनी potassium nitrate water मध्ये dissolve करायचं आहे. म्हणजे potassium nitrate चा फॉर्म्युला आहे KNO3 plus water. ओके, आता तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा वॉटर मध्ये डिसॉल्व करता तेव्हा डिसॉल्युशन ही वेगळी गोष्ट आहे. तर कोणतीही केमिकल रिएक्शन होत नाही. जस्ट तो सबस्टन्स
त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते, ॲक्वियस होतो. सो डिझॉल्व्ह झाल्यानंतर कोणताही नवीन प्रोडक्ट लिहायचं नाहीये, KNO3 ॲक्वियस असं लिहायचं. मग आता या ठिकाणी पुढे तुम्हाला एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेससाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सो ॲक्टिव्हिटी बघा सगळ्यांनी. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वॉटर घेतलेलं एका बॉटलमध्ये आणि त्या वॉटरमध्ये काय ॲड केलेलं आहे, KNO3. ओके, आता प्लास्टिकच्या बॉटल घेतलेल्या आहेत. प्लास्टिकच्या बॉटल घेतलेल्या आहेत कारण त्या हीट रेजिस्टंट, म्हणजे बाहेरची हीट पण त्या ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि आतली हीट सुद्धा त्या बाहेर जाऊ देणार नाही. बॉटलमध्ये वॉटर घ्यायचे तुम्हाला, त्याचं टेम्परेचर मेजर करायचं. टेम्परेचर मेजर केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला KNO3 पोटॅशियम नायट्रेट त्या वॉटरमध्ये ॲड करायचं आहे आणि डिझॉल्व्ह करायचं आहे. डिझॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं टेम्परेचर मेजर करायचं आहे. टेम्परेचर मेजर केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्या वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते कमी झालं, कूल झालेलं आहे वॉटर. मग आता टेम्परेचर का कमी झालं, कारण KNO3 जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो तेव्हा तो हीट ॲब्झॉर्ब करतो. मग आता कुठून हीट ॲब्झॉर्ब करेल, वॉटरमधून. जर वॉटरमधली हीट KNO3 ने जर ॲब्झॉर्ब करून घेतली तर वॉटर साहजिकच कसं होणार आहे, कूल होणार आहे. सो दीज आर दी एंडोथर्मिक प्रोसेस. बोर्डवरती लिहिलेले डेफिनेशन आणि एक्झाम्पल नीट लक्षात ठेवायचे. बघा सगळ्यांनी डेफिनेशन. हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंज. दीज आर कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. सो काही फिजिकल चेंज होत असताना बाहेरून हीट ॲब्झॉर्ब केली जाते आणि फिजिकल चेंज कॅरी आउट केलं जातो. सो त्याला एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आइस अँड सेकंड वन इज डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. नाव सेकंड have given exothermic process. So what is exothermic process? See? सो बघा, एक्झोथर्मिक प्रोसेस, हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंज. काही फिजिकल चेंज होत असताना जर हीट बाहेर पडत असेल तर त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक प्रोसेस. मग आता फॉर एक्झाम्पल याच्या अपोजिट डेफिनेशन, इथं हीट ॲब्झॉर्ब केली कशासाठी, काही फिजिकल चेंज घडवून आणण्यासाठी, तेव्हा त्याला नेम दिलं एंडोथर्मिक, आत घेणं. एक्झो म्हणजे बाहेर आणि थर्मा म्हणजे हीट. काही प्रोसेस होत असताना जर हीट बाहेर टाकली जात असेल तर त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक प्रोसेस. आता याच्या अपोजिट सांगायचं झालं, इथं आपण सांगितलं मेल्टिंग ऑफ आइस. सॉलिड आइसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होताना हीट ॲब्झॉर्ब केली जाते. या उलट वॉटरचं कन्वर्जन, वॉटर कन्व्हर्टेड टू आइस. वॉटरचं कन्वर्जन आइसमध्ये होत असताना वॉटर त्याच्यामधली हीट बाहेर टाकणार आहे. हे एक एक्झाम्पल बऱ्याचदा मुलांच्या लक्षात राहत नाही. सो वॉटरमधली हीट कशी काय बाहेर टाकेल. सो वॉटर जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहे, त्यावेळी त्याच्यामधली हीट काढून घेतली जाते आणि त्याला कूल केलं जातं आणि त्या वॉटरचं कन्वर्जन आइसमध्ये. सो दिस प्रोसेस इज एक्झोथर्मिक प्रोसेस. अँड सेकंड, जसं इथं बघितलं आपण डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. सेकंड एक्झाम्पल इज डिझोल्युशन of सोडियम हायड्रॉक्साइड NaOH. सोडियम हायड्रॉक्साइड जेव्हा आपण डिझॉल्व करतो वॉटरमध्ये तेव्हा तो हीट बाहेर रिलीज करतो. सो हीट बाहेर रिलीज केल्यामुळे ते जे वॉटर आहे थोडंसं हीट होतं. सो मगाशी मी यासाठी एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली KNO3 साठी. सेम तशीच ॲक्टिव्हिटी NaOH साठी सांगितलेली आहे. बॉटल घ्या प्लास्टिकची, त्याच्यामध्ये वॉटर घ्या आणि वॉटरचं टेम्परेचर मेजर करा विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर. नेक्स्ट यू हॅव टू ॲड सोडियम हायड्रॉक्साइड इन दॅट बॉटल. त्या बॉटलमध्ये नेक्स्ट सोडियम हायड्रॉक्साइड ॲड करा.
डिझॉल्व करा आणि डिझॉल्व केल्यानंतर त्याचं टेम्परेचर मेजर करा. तुमच्या लक्षात येईल की त्याचं टेम्परेचर जे ते इन्क्रीज झालेलं असेल, कारण NaOH डिझॉल्व होत असताना ते हीट काय करते, बाहेर रिलीज करते. सो बाहेर रिलीज केलेली हीट वॉटरमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि त्यामुळे वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. सो इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. सो बोर्डवरती दोन टाईप लिहिलेले तुम्हाला, एक्झोथर्मिक प्रोसेस अँड एंडोथर्मिक प्रोसेस. इन एक्झोथर्मिक प्रोसेस heat is given out, and in endothermic process heat from outside is absorbed. In exothermic process there is physical change. In endothermic process also there is physical change. दोघांमध्येही दोन्ही प्रोसेसेस आहेत, म्हणजे दोघांमध्येही काय आहे, फिजिकल चेंजेस. नाउ यू हॅव टू रिमेंबर इट्स एक्झाम्पल. सो इन endothermic process there is melting of ice or dissolution of potassium nitrate in water, and in exothermic process where water is converted into ice, it is exothermic process, and when NaOH is dissolved in water, it is also exothermic process. So these are the exothermic and endothermic process. Now next is endothermic reaction and exothermic reaction. Now what is endothermic and exothermic reaction? See, so endothermic and exothermic, these words are used for both reaction as well as processes. There is little difference in these two types. So in processes there is only physical change, and in reaction there is chemical change. So next we are going to learn endothermic and exothermic reaction. See, endothermic reaction. When during reaction heat is absorbed, it is called endothermic reaction. See, जर कोणती रिएक्शन होताना बाहेरून जर हीट ॲब्झॉर्ब केली जात असेल तर त्या रिएक्शनला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. इट इज कॉल्ड एज एंडोथर्मिक रिएक्शन. आणि एंडोथर्मिक रिएक्शन, मग मगाची डेफिनेशन जी होती एंडोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक रिएक्शन, काय डिफरन्स आहे? प्रोसेसमध्ये सुद्धा काय केलं जात होतं, हीट ॲब्झॉर्ब केली जात होती. रिएक्शनमध्ये सुद्धा हीट ॲब्झॉर्ब केली जाते. फक्त प्रोसेसमध्ये काय आहे, फिजिकल चेंज, आणि रिएक्शनमध्ये काय आहे, तिथे केमिकल रिएक्शन कॅरी आउट होते. सो फॉर एक्झाम्पल, दे हॅव गिवन एन एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्लस हीट. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं तर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. हे दोन प्रोडक्ट तिथे मिळणार आहेत. सो ही जी रिएक्शन आहे ही एंडोथर्मिक आहे. का एंडोथर्मिक? कारण ही रिएक्शन होण्यासाठी हीट प्रोव्हाइड करावी लागली किंवा हीट या रिएक्टंटनी ॲब्झॉर्ब केली. सो इट इज कॉल्ड ॲज एंडोथर्मिक रिएक्शन. मुलांना प्रोसेस आणि रिएक्शन मधला फरक कळला का बघा? प्रोसेस म्हणजे फक्त फिजिकल चेंज आणि रिएक्शन म्हणजे तिथं केमिकल चेंज झाला पाहिजे, कंपोजिशन चेंज झालं पाहिजे. दोन, एंडोथर्मिक प्रोसेस असू द्या किंवा एंडोथर्मिक रिएक्शन असू द्या, दोघांमध्येही काय केली जाते, हीट ॲब्झॉर्ब, आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट बाहेर रिलीज केली जाते. एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन काय बघा? इन एक्झोथर्मिक रिएक्शन, ड्यूरिंग एक्झोथर्मिक रिएक्शन heat is given away. It is called exothermic reaction. So ज्या रिएक्शन मध्ये हीट बाहेर रिलीज केली जाते त्या रिएक्शनला
एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. सो इथे तेच आहे, गिव्हन अवे. इथं सुद्धा हीट काय केली जाते, बाहेर रिलीज केली जाते. मग याआधी आपण काय शिकलो, एक्झोथर्मिक प्रोसेस. आता काय सांगितलंय, एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? इन एक्झोथर्मिक प्रोसेस heat is given away and in exothermic reaction also heat is given away. दोघांमध्ये हीट बाहेर रिलीज होते, फक्त तिथं फिजिकल चेंज आहे आणि इथे काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन. नाव दे हॅव गिवन वन एक्झाम्पल, कॅल्शियम ऑक्साइड प्लस water. Calcium oxide and water, when they react with each other, we get calcium hydroxide, CaOH twice, aqueous, means it get dissolved in the water, plus heat is released in that reaction. So this reaction is exothermic reaction. So it is very simple to identify whether given reaction is exothermic or endothermic. So if heat is returned on reactant side, then it is endothermic reaction, and when heat is returned on product side, then it is exothermic reaction. बेस्ट तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये हीट काय केली जाते, ॲब्झॉर्ब, आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट रिलीज केली जाते, इव्हॉल्व केली जाते. आणि एक्झाम्पल दोन्हीचेही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याचे एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट, when heat is provided it get converted into calcium oxide plus carbon dioxide, and when calcium oxide react with water, dissolve in water, we get calcium hydroxide, which is aqueous, plus heat is released. So here we completed exothermic and endothermic reactions. ओके, सो इथं आपल्या प्रोसेसेस आणि रिॲक्शन दोन्हीही पॉईंट झालेले आहेत. आणि आतापर्यंत आपले टाईप किती झाले बघा रिॲक्शनचे. फर्स्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, नेक्स्ट एक्झोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेस, exothermic reaction and endothermic reaction. So we have completed these types of reactions. So आतापर्यंत या कंटेंट मध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक मुद्द्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल. सो बघा, प्रत्येकाचे डेफिनेशन लर्न झाल्या पाहिजे, प्लस सगळ्या रिॲक्शनची लिहून प्रॅक्टिस करायची, त्याशिवाय रिॲक्शन्स लक्षात राहणार नाहीत. सो हा याच्यावरचा तुमचं होमवर्क आहे. खाली यूज युअर ब्रेन पॉवर दिलेले बघा या पॉइंटच्या खाली, आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारले. इन यूज युअर ब्रेन पॉवर, सी व्हॉट इज डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन. डिझोल्युशन आणि केमिकल रिॲक्शन मध्ये काय फरक आहे, म्हणजे शुगर किंवा सॉल्ट तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करता किंवा एखादी रिॲक्शन होती, तर या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. ती बघा, डिझोल्युशन मध्ये तो जो सबस्टन्स आहे वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, ओके, तो सॉलिड स्टेटमधून ॲक्वियस स्टेटमध्ये जातोय, पण त्याच्यामध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही. केमिकल रिॲक्शनमध्ये मात्र मॅटरचं कंपोजिशन चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचा फॉर्म्युला चेंज होणार नाही, तर तो फॉर्म्युला तोच राहणार आहे. मात्र जर रिॲक्शन झाली तर फॉर्म्युला चेंज होतोय, म्हणजेच कंपोजिशन चेंज होते. नेक्स्ट, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सॉलिड डिझॉल्व इन सॉल्व्हंट. सॉलिड जेव्हा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो तेव्हा नवीन सबस्टन्स फॉर्म होतो का, तर डिझॉल्व होताना नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. सो या पॉईंट बरोबरच आपलं टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हा जो पॉईंट आहे तो संपलेला आहे. सो या लेसनमध्ये आतापर्यंत तुम्ही फिजिकल, फर्स्ट यू लर्न फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज इन डिस्टिंग्विशिंग फॉर्म. Second, you learn how to write chemical equation. There are some rules which we have to follow while writing the equation. So you have to read them carefully and remember them. Next, we learn balanced and unbalanced chemical equation, their definition. Next, how to identify whether given equation is balanced or unbalanced. And finally, we learn how to balance the unbalanced chemical reaction stepwise. सो त्याचाही तुम्हाला मी होमवर्क दिला होता, सगळ्यांनी सॉल्व्ह केलेला असेल तरीही कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना जर डाऊट राहिले असतील तर तुम्ही डाऊट विचारा. तुम्ही जे सॉल्व्ह केलेलं असेल नोटबुकमध्ये तर त्याचे फोटो काढा, कुठे मिस्टेक झालेली असेल तर, किंवा पुढे सॉल्व्ह होत नसेल तर तो फोटो मला सेंड करा. पुढे प्रॉब्लेम असेल तर तो पुढे मी सॉल्व्ह करेन. ओके, नेक्स्ट वी लर्न टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. सो वी लर्न कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, exothermic and endothermic process, exothermic and endothermic reaction. So 6 types of chemical reaction and their example. So इथपर्यंत आपलं झालेलं आहे. नेक्स्ट जो आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन.
रिॲक्शन कॅरी होण्याचा जो रेट, जो स्पीड आहे, तो स्पीड आणि हा स्पीड कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करतो, हा या लेसन मधला एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू.